क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करून उपस्थित असलेले सर्व देवगाव पंचक्रोशीतील सर्व सहकारी, सर्व मतदार बंधू आणि माईकवर जे जे लोक ऐकतात ते सर्व श्रोते मित्र, अनेक लोक प्रश्न विचारतात की लोकसभेला तुम्ही कसं काय उभं राहिलात. पहिल्यांदा मला त्याचा खुलासा करायचा आहे की मी उभा का राहिलो, कारण त्याचा खुलासा झाल्याशिवाय पुढचा विषय घेता येणार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळात आपल्याला जास्त विषय कव्हर करायचे आहेत. मित्र, लोकसभेत जाण्याचा निर्णय सर्वात महत्वाचा हा एका गोष्टीसाठी गेला की हे जे काही डिपार्टमेंट वेगवेगळे आपल्या गावामध्ये, तहसीलमध्ये, जिल्ह्यामध्ये काम करतात, हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत, मग ग्रामसेवकाचा असू देत, गाव पातळीवर तलाठी असू देत, पोलीस कॉन्स्टेबल असू देत, वायरमॅन असू देत, डॉक्टर असू देत, यांचे सगळ्यांचे प्रशासकीय प्रमुख जे असतात हे IAS, IPS, IFS अधिकारी असतात. आणि म्हणून या IAS, IPS, IFS अधिकाऱ्यांवरती जर आपल्याला वचक निर्माण करायचं असेल तर आपल्याला आमदार होऊन नाही, खासदार होऊनच ते करता येऊ शकतं. कारण ही सगळी मंडळी ही केंद्रीय लोकसेवा आयोगातून पास आलेली मंडळी असतात. ही मंडळी केंद्रातली कर्मचारी आहेत, ही राज्यातली कर्मचारी नाहीये. आणि त्यामुळे राज्यातल्या अनेक मंत्र्यांचंही ते ऐकत नाहीत. ते म्हणतात काय करायचं करून घे, कारण आमची शेंडी तुमच्या हातात नाहीये, आमची शेंडी पार्लमेंटच्या हातात आहे, तुम्ही पार्लमेंटमध्ये नाहीये. म्हणून अनेकदा मंत्री लोक मुख्यमंत्र्यांना कंप्लेंट करताना आपल्याला ऐकायला मिळतं की आमचा सचिव आमचं ऐकत नाही. मित्र, आपल्याला जर का या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कामामध्ये परिवर्तन पाहिजे असेल तर आपल्याला यांच्या बॉस वरती अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन मी लोकसभा लढतोय. डरता है सबसे हर्षवर्धन यादव से डरता है, किसी से नहीं डरता. अब मैं कोई गुंडा नहीं हूं, गुंडा नहीं हूं मैं पढ़ाई करता हूं. मी मगाशी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की लोकसभेत का जायचंय तर IAS, IPS, IFS अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती अंकुश राहिलं पाहिजे सर्वसामान्य माणसाचं, म्हणून मला लोकसभेत जायचंय. मी कोणालाही पाडायला इथं उभा नाहीये. मी तुमच्यासाठी उभा आहे की तुमचा उत्कर्ष व्हावा, तुम्हाला नुकसान भरपाई भेटावी, तुम्हाला विमा भेटावा. काय परिस्थिती आहे आज पंचायत समितीची? 60,000 रुपये, 70,000 रुपये मोटरीचे घेतले जातात, 30,000 रुपये गोट्याचे घेतले जातात, तरी कामं होत नाही. काय चाटायची असती पंचायत समिती? काय अधिकारी ठोकून नीट केले म्हणून पाडला तर का पाडला? आणि आता पुन्हा पाडायची तयारी आहे? नाही, थोडंफार मतदान त्याला देऊन टाकू. तो काय हो, तो अपक्ष आहे, त्याला किती मतदान पडणार आहे? त्याला कुठं औरंगाबादमध्ये पडणार आहे? त्याला कुठं वैजापूरमध्ये पडणार आहे? कुठला तरी एक गाढव सांगतो म्हणून अहो, तो त्याच्या मतलबासाठी तुम्हाला सांगतो, तुमच्या नाही. हर्षवर्धन जाधव खासदार होणं ही तुमच्या मतलबाची गोष्ट आहे. मी मगाशी तारपिंपळगाव नाही सांगितलं, देवगाव नाही सांगतोय. जर मी खासदार झालो, पुन्हा त्या ठिकाणी नुकसान असो किंवा नसो, तुम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणं चालू होऊन जाईल, विमा तुम्हाला मिळणं चालू होऊन जाईल. लाईट बिल तुम्ही आजही भरत नाही, तुम्ही मरच तर लाईट बिल भरणार नाही याची व्यवस्था मी करेन. तुम्हाला पण मोटरीचे बिल भरायचे नाही तर तुम्ही हर्षवर्धन जाधवला मतदान करा. हे काम तुमचं आहे. एखाद्या ठिकाणी जेवण आवडलं तर आपण नातेवाईकांना सांगतो अरे तिथे हॉटेल चांगलं आहे, बरं तिथे जेवण चांगलं मिळतं. एखादा डॉक्टर त्याचा इलाज जर चांगला असेल तर आपण नातेवाईकांना सांगतो त्या डॉक्टरकडे जा, त्याचा इलाज चांगला आहे. मग तसंच पुढाऱ्याच्या बाबतीत तुम्ही का नाही करत? या पुढाऱ्यामुळे आमच्या मोटरी चालू आहेत, तुम्ही या पुढाऱ्याला मतदान करा, तुमच्या पण मोटरी चालतील. हे म्हणण्याचं काम नाही का तुमचं? हे कोणाचं काम आहे? मी तर कोणाला झापायला किंवा चिडायला आलेलो नाहीये. मी फक्त तुम्हाला जागरूक करण्याचं काम करतोय. हे काम आहे तुमचं की तुम्ही बी सांगितलं पाहिजे की अरे आमच्या तालुक्याचे बेनिफिट मिळतात ना ते गंगापूर आणि वैजापूरमध्ये पण मिळतील, तुम्ही आमच्या माणसाला मतदान करा. आणि जसं मोटरीचं बिल भरत नाही तसं तुम्ही पण भरणार नाही. करा मतदान हर्षवर्धन जाधव, टीव्ही निशाणीवर मतदान करा. हे सांगण्याचं काम तुमचं आहे. हॉटेलचं नाव सांगता तुम्ही, इथे बिर्याणी चांगली मिळते. डॉक्टरचं नाव सांगता, गुडघेदुखीसाठी ह्याच्याकडे जा, डायबिटीस साठी त्याच्याकडे जा. मग मोफत मोटरीसाठी हर्षवर्धन जाधवला मतदान करा असं का नाही म्हणत?